वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन ऑफ द इथिक्स केस स्टडीज. हाऊ टू रीड केस स्टडीजच्या या सेकंड केस स्टडी सेशनमध्ये मी प्रल्हाद मापारी तुमचे स्वागत करतो. आज आपण एक खूप मोठी बिग केस स्टडी डिस्कस करणारे, अंडरस्टँड करणारे आणि मी सांगितल्याप्रमाणे निश्चितच त्याचे उत्तर काय असतील, प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने डिस्कशन करायला हवं किंवा थॉट प्रोसेस काय असायला पाहिजे या संपूर्ण गोष्टीबद्दल डिस्कशन करणार आहे. पुन्हा एकदा मी प्रल्हाद मापारी, पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो आणि आजच्या केस स्टडीला आपण डिस्कस करूया. आज टार्गेट काय आहे की इथिक्सची केस स्टडी रीड करत असताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, पहिलं टार्गेट. सेकंड टार्गेट असणार आहे की ज्या कशा टाईपचे क्वेश्चन्स आहे त्यातून कोणती इन्फॉर्मेशन आपल्याला काढायची आहे, ती कोणती इन्फॉर्मेशन आपल्या बॅक ऑफ द माइंड असली पाहिजे. ठीक आहे. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन. परामल. सो ही केस स्टडी इंग्लिश मधून आहे. सो निश्चितच सुरुवातीला मी सांगितलं एक इंग्लिशमध्ये पुढे जाऊन मराठीत पण आणेल, बट जी यूपीएससी मराठी मीडियम मधून प्रिपरेशन करतात त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्हाला तिथे मराठीमध्ये केस स्टडीज दिलेल्या नसतील. सो तिथे केस स्टडी इंग्लिश मध्येच असतील. सो तुम्हाला ती इंग्लिश मधून सुद्धा अंडरस्टँड करून घेण्याची सवय लावावी लागणार आहे, कारण आपण पुढे पाहणार आहे हिंदी याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे. सो इंग्लिश बेटर आहे. ठीक आहे. सो लेट्स बिगिन. परमल. मग परमल कोण आहे? हे एक कॅरेक्टर आहे. सो प्रत्येक केस स्टडीमध्ये एक कॅरेक्टर असणार आहे, ते पण लक्षात ठेवायचे तुम्ही. राईट. सिम्पल. सो ते कॅरेक्टर कोण आहे आणि नाव बदलली, बट आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. ते एक कॅरेक्टर आहे. इज अ स्मॉल, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, इथं कॅरेक्टर नाहीये, इथे काय आहे? लोकेशन आहे. सो त्यांनी हायपोथेटिकल लोकेशन्स आणि कॅरेक्टर्स पण असतात. ठीक आहे. बट या ठिकाणी पॅरामल त्यांनी काय दिलं बघा, इज अ स्मॉल बट अंडर डेव्हलप्ड डिस्ट्रिक्ट. सो काय लक्षात ठेवा, स्मॉल आहे बट अंडर डेव्हलप्ड आहे. सो पहिला पॉईंट त्यांनी लक्षात ठेवायचा, अंडर डेव्हलप्ड. मग तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे की एखादा अविकसित जिल्हा असेल तर त्या अविकसित जिल्ह्यासाठी काय उपाययोजना आहे. जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. मग ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रम म्हणतो आपण त्याला. या महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, लाईक हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, ह्या गोष्टी मी लिहितोय का ते, परंतु हे तिथे लिहायच्या नाहीत. हे सगळ्या तुमच्या माइंडमध्ये चालल्या पाहिजे. ठीक आहे. ह्या लेवलला तरी माइंडमध्ये चालल्या पाहिजे ऍटलीस्ट, की सुरुवातीला हेल्थ ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम पर्यंत आलं पाहिजे की अंडर डेव्हलप विलेज आहे, सो आपल्याला त्याला डेव्हलप करायचं आहे, किंवा त्याच्या कंटेक्स्ट मध्ये. पुढे बघा काय, इट इज ए रॉकी टेरेन. सो त्याची जॉग्राफी दिलेली, दॅट इज नॉट सुटेबल फॉर ऍग्रिकल्चर. सो इथे एक ऑप्शन दिलाय की ऍग्रिकल्चर साठी सुटेबल नाही. सो ऍग्रिकल्चर नाही. मग तुम्हाला काय फोकस करावं लागणार आहे? इंडस्ट्री. इथंच लक्षात आलं पाहिजे की ऍग्रिकल्चर नाही चालणार, म्हणजे आपल्याला दुसरं काहीतरी बिझनेस तिथे डेव्हलप करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला एक प्रकारे हेल्प होईल की अंडरस्टँड करायला, तिथे लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करायला, एटसेट्रा. ठीक आहे. दो सम सबसिस्टन्स ऍग्रिकल्चर इज बिंग डन इज ऑन अ स्मॉल प्लॉट ऑफ द लँड. सबसिस्टन्स ऍग्रिकल्चर म्हणजे काय? पोट भरण्यापुरती होते. सो ही गोष्ट आपल्याला कळाली. सो अंडर डेव्हलप्ड आहे, ऍग्रिकल्चर फार सुटेबल नाहीये आणि सबसिस्टंट लेवलला आहेत. सो ह्या तीन गोष्टी तर आपल्याला तुम्हाला याच्यातून कळाल्या. आता इथे मला इरेज करता येते, तुम्ही तिथे नाही इरेज केलं तरी चालेल, बट ह्या तुमच्या माइंड मधल्या गोष्टी. ऍक्च्युली मी केस स्टडी मध्ये कुठं अंडरलाईन करेन? अंडर डेव्हलप डिस्ट्रिक्ट, नॉट सुटेबल फॉर ऍग्रिकल्चर आणि सबसिस्टन्स ऍग्रिकल्चर, या तीनच गोष्टींना अंडरलाईन करेन. ठीक आहे. बट इथे मी लिहून ठेवील ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ठीक. पुढे काय बघा, द एरिया रिसिव्स ॲडिक्वेट रेनफॉल अँड हॅज अ इरिगेशन कॅनॉल फ्लोईंग थ्रू द इट. मग त्यांनी काय सांगितलंय, रेनफॉल पण प्रॉपर प्रमाणात होतोय आणि इरिगेशन कॅनॉल पण आहे. सो तुम्ही इथं वॉटरची सोय केली, सो इरिगेशन आहे. म्हणजे तुम्ही सबसिस्टन्स लेवलचं जे ऍग्रिकल्चर आहे ते कदाचित कमर्शियल लेवलला पण प्रमोट करू शकता, किंवा जे वॉटर रिसोर्सेस इंडस्ट्रीसाठी लागतात ते तर सफिशियंट लेवलला आहे, हे तुमचं माइंड मध्ये चाललं पाहिजे. ठीक आहे. पुढे काय बघा, इज फ्लोईंग अमरिया. हे काय आहे? एक विलेज. त्या डिस्ट्रिक्ट मधील एक विलेज अमरिया. इट्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर इज अ मीडियम साइज टाउन. एक तालुक्या लेवलचं ठिकाण आहे असं समजूया. ठीक आहे. इट हाऊसेस ए लार्ज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. मग ह्या अमरिया मध्ये काय काय आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे. सो पहिली गोष्ट, लार्ज डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. सो पहिली गोष्ट, इथं हॉस्पिटल ऑलरेडी आहे. ठीक आहे. दुसरं काय बघा, अँड इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, त्याला आपण ITI म्हणतो, अँड सम प्रायव्हेटली ओन स्किल ट्रेनिंग सेंटर. सो तिथे तीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. एक आहे
हॉस्पिटल, आता इथे जागा नाही किंवा साईटला लिहू शकता तुम्ही तर, ठीक आहे. सो हॉस्पिटल तुम्हाला पेपरमध्ये जागा असते, इथं हॉस्पिटल आहे म्हणजे हेल्थ, स्किल ट्रेनिंग आहे, येस, आणि ITI कॉलेज. ITI कॉलेज पण काय एक प्रकारे स्किल ट्रेनिंगचाच पार्ट आहे. मॅन पॉवर तयार करतो. इट हॅज ऑल फॅसिलिटीज ऑफ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. एका डिस्ट्रिक्टसाठी काय फॅसिलिटी पाहिजे तिला सगळे हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाजू. आणि बिलीव्ह मी असे बरेचसे सेंटेन्सेस असतात जे वर्थलेस, लाईक मिनिंगच नाही ते सेंटेन्सेस केस स्टडीमध्ये, बट जस्ट बिकॉज तुम्हाला जास्तीत जास्त तुमचा टाइम स्पेंड व्हावं आणि स्ट्रेच व्हावी केस स्टडी म्हणून, मग ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं की कोणत्या गोष्टी मिनिंगलेस आहे आणि कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. अ ट्रंक रेल्वे लाईन पासेस अप्रॉक्सिमेटली 50 किलोमीटर फ्रॉम अमरिया. सो याचा अर्थ काय, वॉटर आहे आणि ट्रान्सपोर्ट पण आहे, ट्रान्सपोर्ट. सो पहा, इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे. डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला तिथंच जवळपास ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे लायसन्सेस पाहिजे असतील, कोणत्या परमिशन्स पाहिजे असेल तर इंडस्ट्रीसाठी परफेक्ट लोकेशन. ते कसं सांगतात बघा, इट्स पुअर कनेक्टिव्हिटी इज अ मेजर रिझन फॉर द ऍब्सेन्स ऑफ मेजर इंडस्ट्री देअर. सो त्यांनी काय सांगितलंय, देर इज नो मेजर इंडस्ट्री, ऍब्सेन्स ऑफ मेजर इंडस्ट्री. तिथं मेजर इंडस्ट्री ऍब्सेंट आहे, मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री नाही. त्याला रिझन काय, कम्युनिकेशन नाहीये. जरी रेल्वे लाईन असलं तर कनेक्टिव्हिटी नाहीये, पुअर कनेक्टिव्हिटी, रोडने असेल, ठीक आहे, कदाचित नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेल, एक्सेट्रा. अ स्टेट गव्हर्नमेंट ऑफर्स ए 10-year टॅक्स हॉलिडे ऍज अन इन्सेंटिव्ह टू द न्यू इंडस्ट्री. सो त्यांनी सांगितलं स्टेट गव्हर्नमेंटनी 10-year टॅक्स हॉलिडे. टॅक्स हॉलिडे म्हणजे काय, की टॅक्स मध्ये सवलत दिली जाईल किंवा टॅक्स फ्री असेल. जर तुम्ही नव्याने तिथं उद्योग स्थापन करत असाल तर तुम्हाला 10 वर्ष टॅक्स आकारला जाणार नाही. याचा अर्थ काय, गव्हर्नमेंट इज इन्सेंटिव्हायझिंग. सो तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट जायचं नाही, ठीक आहे. सो गव्हर्नमेंट इन्सेंटिव्हाइज करते तिथं की 10 year साठी तुम्हाला टॅक्स फ्री देऊ आम्ही, तुम्ही तिथं इस्टॅब्लिश करा इंडस्ट्री. ठीक आहे, पुढे जाऊया. मी ही इरेज करतोय पण मी सपोज करतोय तुमच्या बऱ्याचशा गोष्टी माइंडमध्ये चालू असतील, ठीक आहे. नेक्स्ट, मग इन 2010 मध्ये काय झालं, अनिल अँड इंडस्ट्रियलिस्ट. अनिल एक इंडस्ट्रियल हे कॅरेक्टर आहे, डिसाइडेड टू टेक बेनिफिट्स टू सेटअप. मग त्याला ते 10 वर्षाचे बेनिफिट्स मिळवायचे होते आणि म्हणून त्यांनी अमरिया प्लास्टिक वर्क्स इन नूरा विलेज सेटअप केलं. आता विलेज मध्ये सेटअप केलं, लक्षात ठेवा, नूरा विलेज अबाउट 20 किलोमीटर फ्रॉम अमरिया. सो 3 गोष्टी दिल्या तिने इथं. एक दिलंय परामल, जे की डिस्ट्रिक्ट आहे ऍक्च्युली, जे अंडर डेव्हलप्ड आहे. त्याच्यातला अमरिया एक तालुक्याचं ठिकाण आहे किंवा एक चांगलं मिडल एक साईज टाउन आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलं कोणतं विलेज आहे हे, नूरा विलेज, राईट. हे ऍक्च्युली विलेज आहे. सो याच्यापासून साधारण 50 किलोमीटर आहे हे, आणि याच्यापासून साधारण तुम्ही म्हणता एवढं सर बारीक लक्षात ठेवायचं का 20 किलोमीटर, हे का मी सांगतोय लक्षात ठेवा, पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल हे मी का सांगतोय सगळ्या गोष्टी, ठीक आहे. हे सगळं माइंड मध्ये चालू आहे अजून पण, किंवा तिला तुम्हाला रफ पेज मिळतं त्या रफ पेजवर पण करू शकता. While the factory was being built, Anil hired the required key labor and got them trained at the skills training center at Amriya. The act has made a key personnel very loyal to the APW. आता त्यांनी काय केलं, जे लोकल लेवलचे लेबर होते ते हायर केले. सो लोकल लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाली. इथं आपल्याला लगेच डोक्यात आलं पाहिजे की लोकल एम्प्लॉयमेंट जनरेट झाली त्याच्यामुळे. प्लस त्यांनी काय केलं, स्किल्ड मॅनपॉवर हायर केलं. कुठून हायर केलं स्किल्ड मॅनपॉवर, तिथूनच हायर केलं जिथं स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथून त्याला स्किल दिलं, त्यांच्यावर खर्च केला आणि त्यांना तिथून हायर केलं, त्या कंपनीत काम दिलं, रोजगार उपलब्ध करून दिलं. त्याच्यामुळे त्या लोकांची त्या कंपनीबद्दल एक लॉयल्टी तयार झाली, ठीक आहे. सो ही सिंपल आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे लॉयल्टी कशी तयार होते बघा, ह्युमन रिसोर्सेस मधून, कॅपॅबिलिटी बिल्डिंग मधून लॉयल्टी तयार होते, ठीक आहे. सो तुम्हाला त्यांच्यावरती खर्च करावा लागतो. आता काय सिच्युएशन होते बऱ्याचशा ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये की ऑलरेडी लोक एवढं सारे ट्रेन होऊन येतात ते फक्त पैशासाठी, त्याच्यामुळे लॉयल्टी नाही दिसत, एकावरून दुसरे स्विच झालेले दिसतात. आणि लॉयल्टी न होण्याचं कारण ना बऱ्याच वेळा कंपनीचे ओनर्स पण आहे, म्हणजे मॅनेजिंग स्टाफ पण बऱ्याच वेळा असतो की त्यांचा कधीच त्यांच्यावर ट्रस्ट नाही, की त्यांना तुम्हाला ट्रस्ट. सी इम्पॉर्टंट काय, लेट सपोज मी टीचर आहे, टीचरसाठी इम्पॉर्टंट काय, टीचिंग. पण तुम्ही जर त्याच्याकडे नेहमी अशा पर्स्पेक्टिव्ह बघितलं की हा थ्रेट आहे आपल्याला, नाही हा माझ्यापेक्षा क्वालिटी टीचर आहे बरं का, कदाचित हा जाऊन पुढे जाऊन मला चॅलेंज देऊ शकतो, जर ह्याच पर्स्पेक्टिव्ह बघितलं तर कधीच तुमचा त्याच्यावर ट्रस्ट होणार नाही. परिणामी तो टाकणारच आहे, कारण त्याच्या समोर तुम्हाला दुसरा ऑप्शन तुम्ही ठेवला नाही की दुसरं इन्स्टिट्यूट खोलायला, दुसरी कंपनी खोलायला, ठीक आहे. असो, नेक्स्ट, APW स्टार्टेड प्रोडक्शन इन 2011 विथ लेबर ड्रॉन फुल्ली फ्रॉम नूरा विलेज. नूरा विलेज मध्ये फुल्ली त्यांनी वर्ड वापरला, याचा अर्थ काय, त्यांनी लोकल एम्प्लॉयमेंट वापरलेली आहे. 2011 पासून विलेजेस वेर व्हेरी हॅपी, आनंदीच असणार आहे कारण एम्प्लॉयमेंट मिळाली. टू गेट एम्प्लॉयमेंट नियर देअर होम्स अँड वेर मोटिवेटेड बाय द की पर्सनल टू मीट देअर प्रोडक्शन टार्गेट्स विथ अ हाय क्वालिटी. त्याच्यामुळे काय झालं, लोक मोटिवेटेड काय, घराच्या जवळ
एम्प्लॉयमेंट मिळाली, स्किल्ड एम्प्लॉयमेंट आहे, चांगला पगार आहे, एटसेट्रा. सो लॉयल्टी पण आहे आणि लोक हॅपीली राहतात. ऍट द सेम टाइम काय झालं बघा, एपीडब्ल्यू स्टार्टेड मेकिंग लार्ज प्रॉफिट्स, मोठे फायदे त्याला मिळायला लागले. अ सायझेबल पोर्शन ऑफ विच वॉज युज्ड टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ इन नोरा. सो नोरामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न केला गेला. म्हणजे हे काय झालं, सीएसआर फंडिंग झाली. सो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो की जे काही प्रॉफिट जनरेटर झाले या कंपनीमध्ये त्यातला मेजर सेक्शन त्यांनी काय केलं, जसं तुम्ही उदाहरण पाहिलं असेल टाटानी, तर टाटा स्टीलचे वगैरे जे प्लांट्स होते झारखंडमध्ये, त्यांनी आजूबाजूला टाउनशिप्स उभ्या केल्या, त्यांना स्कूल्स फ्री देणं एटसेट्रा ह्या गोष्टी केल्या. सो हे सीएसआर त्यांनी काम सुरू केलं. हे त्या एपीडब्ल्यू कंपनीने देखील सेम प्रकारे काम सुरू केलं. मग काय झालं बघा, बाय 2016 मध्ये काय झालं, नुरा कुड बोस्ट ए ग्रीनर विलेज अँड रिनोव्हेटेड विलेज टेम्पल. सो पहिलं काम केलं त्यांनी ग्रीन विलेज. म्हणजे ग्रीन विलेज केलं म्हणजे काय, झाडं लावली, लाईक एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी. दुसरं काय केलं, टेम्पल कन्स्ट्रक्शन केल्यामुळे काय झालं, लोकांचे सेंटिमेंट्स, फेथ याचा पण देखील रिस्पेक्ट केला. ठीक आहे. नेक्स्ट, Anil liaised with the local MLA to increase the frequency of the bus services to the Amria. सो तिसरी गोष्ट, त्यांनी कनेक्टिव्हिटीचा पण इश्यू सॉल्व्ह केला लोकल एमएलए सोबत. याचा अर्थ काय, दोन गोष्टी. याचा अर्थ त्या कंपनीच्या मालकाचे एमएलए सोबत पण कनेक्शन चांगले झाले, ऍट द सेम टाइम कनेक्टिव्हिटी पण, म्हणजे लोकांना फ्रिक्वेंट बसेस मिळायला लागल्या, सो कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाली. तिसरं, द गव्हर्नमेंट ऑल्सो ओपन ए प्रायमरी हेल्थ केअर सेंटर देअर अँड प्रायमरी स्कूल ऍट नोरा. सो प्रायमरी हेल्थ आणि एज्युकेशनची सोय झाली आणि गव्हर्नमेंटनी ओपन पण देखील केलं हेल्थ आणि एज्युकेशन. अँड प्रायमरी स्कूल ऍट नोरा इन द बिल्डिंग्स कन्स्ट्रक्टेड बाय द एपीडब्ल्यू. लक्षात ठेवा, सो गव्हर्नमेंटनी जरी हे ओपन केलेलं असतं तर ऍक्च्युली त्या बिल्डिंग कोणाच्या आहेत, त्या बिल्डिंगसाठी हेल्प कोणी केली, तर ती कंपनीने केली. सो याच्या कन्स्ट्रक्शन मध्ये बिल्डिंग कोणी केल्या उभ्या, त्या म्हणजे आंब्रिया कंपनीने. ठीक आहे, पुढे बघूया. एपीडब्ल्यू यूज इट सीएसआर फंड टू सेट अप वुमेन्स सेल्फ हेल्प ग्रुप्स. सो त्यांनी वुमन एम्पॉवरमेंटसाठी पण काम केलं. सो ह्या वुमेनच्या सेल्फ हेल्प ग्रुप्स पण त्यांनी, या सगळ्या गोष्टी तर लिहायच्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या आन्सर मध्ये आल्या पाहिजेत. सबसिडाइज द प्रायमरी एज्युकेशन टू द व्हिलेज चिल्ड्रन. सो प्रायमरी एज्युकेशन पण सबसिडाइज केलं, म्हणजे काय, कमी पैशात अवेलेबल करून दिलं, त्यांना फंडिंग दिली, स्कॉलरशिप्स दिली, एटसेट्रा. सो पहा बरं का, आंब्रिया, तुम्ही एक गोष्ट मिस केली. आंब्रियाचा फुल फॉर्म काय, एपीडब्ल्यूचा फुल फॉर्म काय, आंब्रिया प्लास्टिक वर्क्स. ही एक प्लास्टिक कंपनी, पण तिने सीएसआरच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी जनरेट केलेल्या बघा. आता हे कशासाठी आहे, तुमच्या माइंडवर आतापर्यंत काय इम्पॅक्ट, काय भारी कंपनी, प्रायमरी हेल्थ एज्युकेशन, वुमन एम्पॉवरमेंट, बिल्डिंग मध्ये खर्च, बसेस मध्ये खर्च, टेम्पल कन्स्ट्रक्शन, एवढा सारा खर्च करते, लोकल एम्प्लॉयमेंट जनरेट करते तिथल्या लोकांना, तिथल्या लोकांचे लाईफ ऑफ स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढले, किती चांगली कंपनी. आता इथून पुढे ट्विस्ट आहे. अँड प्रोक्युअर ॲम्ब्युलन्स फॉर यूज बाय इट्स एम्प्लॉईज अँड द निडी. सो त्यांनी ॲम्ब्युलन्स पण प्रोक्युअर करून दिले गावाला, एक ॲम्ब्युलन्स निडी लोकांसाठी, राईट. आता ट्विस्ट काय इथून, ह्या पॅरेग्राफपासून, नेक्स्ट पॅरेग्राफपासून ट्विस्ट सुरू होते बघा काय. इन 2019 मध्ये काय झालं बघा, देअर वॉज अ मायनर फायर इन एपीडब्ल्यू, की एक आग लागली कंपनीमध्ये. आणि आता तुम्ही पाहता सध्या कंपन्यांमध्ये आग लागण्याचं प्रमाण, मुंबईची केमिकल किंवा ठाण्याची केमिकल फॅक्टरीज असेल, राईट. सो स्कूल, आता इथे पुण्यामध्ये निलय इन्स्टिट्यूटला आग लागली होती मोठ्या प्रमाणात. सो त्याच्यानंतर दिल्लीमध्ये आग लागलेल्या आहेत बऱ्याच वेळा इन्स्टिट्यूटला, पोरांनी कोचिंग सेंटर्सवरून उड्या मारलेल्या आहेत, गुजरात मधली केस आहे ती. सो हे आग लागण्याचे प्रमाण. It was quickly extinguished as a fire safety protocols were in a place in a factory. सो सगळ्या गोष्टी, फायर सेफ्टी प्रोटोकॉल सगळं जागेवर होतं, एक्सटिंग्विशर वगैरे सगळ्या गोष्टी, एक्झिट वगैरे, त्याच्यामुळे ती क्विकली विझवली गेली. इन्व्हेस्टिगेशन केलं त्याच्यावरती, असं लक्षात आलं की फॅक्टरी हॅड बीन युझिंग इलेक्ट्रिसिटी इन एक्सेस ऑफ इट्स ऑथोराइज कॅपॅसिटी, जी की इलिगल आहे. पहिली त्यांची इलिगल गोष्ट लक्षात घ्या, की त्यांना जी सँक्शन केलेली होती इलेक्ट्रिसिटी त्याच्यापेक्षा जास्त वापरत होते, जेवढं अलाउड केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त वापरतो. त्याच्यामुळं तिथे एक प्रकारे त्याचे कॅपेबल स्विचेस नव्हते, इलेक्ट्रिसिटीचं एक जे काही इलेक्ट्रिक सर्किट्स असतील तेवढे कॅपेबल नसल्यामुळे फायर लागली. सिम्पल, लेट्स सी. दिस वॉज सून रेक्टिफाईड. कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनी सगळ्या गोष्टी त्या रेक्टिफाय केल्या, दुरुस्त करून घेतल्या. पुढे काय झालं बघा, द नेक्स्ट इयर, दुसऱ्या वर्षी काय झालं, ड्यू टू द नेशन वाईड लॉकडाऊन, म्हणजे एक प्रकारे लॉकडाऊन पडलं कोविड सारखं. द रिक्वायरमेंट ऑफ द प्रोडक्शन फेल फॉर देम 4 months. 4 महिन्यासाठी प्रोडक्शनची जी रिक्वायरमेंट आहे ती ड्रॉप झाली. म्हणजे आता प्रोडक्शन करायची गरज पडली नाही, कारण का नेशन वाईड लॉकडाऊन होतं.
अनिल कंपनीचे ओनर डिसाइडेड दॅट ऑल एम्प्लॉईज वुड बी पेड रेग्युलरली. पण त्यांनी काय सांगितलं, जरी तुम्ही कंपनीत कामाला येत नसेल तर तुम्हाला रेग्युलर पेमेंट मिळेल, आणि भरपूर साऱ्या कंपन्यांनी हे केलं. सो आणखीन त्याची एक चांगल्या गोष्टीमध्ये ऍड गोष्ट झाली. ही एम्प्लॉईड देम. मग त्यांनी असं फुकट पैसे नाही दिले, मग त्यांनी म्हटलं की तुम्ही मी पगार देतोच येतो, तुम्हाला काम करावं लागेल. त्यांनी काय कामासाठी घेतलं, टू प्लांट ट्रीज अँड इम्प्रूव्ह द व्हिलेज हॅबिटॅट. तिथे त्यांनी त्याच्याकडून काय करून घेतलं, त्यांच्याकडून ट्री वगैरे प्लांटेशन करून घेतलं. पुढे काय झालं बघा, एपीडब्ल्यू हॅड डेव्हलप्ड ए रेप्युटेशन ऑफ हाय क्वालिटी प्रोडक्शन. तर उत्तम क्वालिटीचं प्रोडक्शन करते अशा पद्धतीचे त्याचं रेप्युटेशन झालं. अँड मोटिवेटेड द वर्कफोर्स. आता इथे मात्र केस स्टडी संपली. तुम्हाला दिसत नाही का, ह्या केस स्टडीमध्ये सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह सांगितल्या, काहीच गोष्ट निगेटिव्ह नाही सांगितली. इव्हन त्यांनी सांगितलं फायर लागली ती सुद्धा लगेच रेक्टिफाईड केली जातं, फायर सेफ्टी प्रोटोकॉल सगळे प्लेसमध्ये होते. सो लिगली सगळ्या गोष्टी ओके होत्या, एक्सेप्ट की ऑथरायझेशन ते पण रेक्टिफाय करण्यात आलं. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. एक तर दोन गोष्टी, जेव्हा एका साइड वन साइडेड स्टोरी असते ना केस स्टडीची, की सगळ्या बेस्ट गोष्टी सांगितल्यात, किंवा दुसरी साइड सगळ्या बॅड गोष्टी सांगितल्या, तर हिंट असते. काय हिंट असते, यू हॅव टू थिंक दॅट आयदर ही गोष्ट बेस्ट आहे म्हणून त्याच्या सपोर्टमध्ये करायचंय, किंवा तुम्हाला त्यांच्याकडून त्यांना तुमच्याकडून अपेक्षित आहे की याच्यातून दुसरी बाजू पण काय, दुसरा पर्स्पेक्टिव्ह काय, तो पण तुम्ही समोर आणून ठेवा. ठीक आहे. मग तुम्हाला ते कसं एक्सप्लोर करावं लागेल ते मी सांगतो. बघा क्वेश्चन काय आता बघा, क्रिटिकली अनालाइज द स्टोरी ऑफ एपीडब्ल्यू अँड दॅट्स द इम्पॉर्टंट. क्रिटिकली अनालाइज म्हटले पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह काढायचे तुम्हाला, की ह्या गोष्टीतून पॉझिटिव्ह काय होतील या स्टोरीतून ना, फक्त कंपनीतून नाही, कंपनीतून तर होतीलच, बट पॉझिटिव्ह काय, आणि ह्या कंपनीच्या जागी कोणती दुसरी कंपनी ठेवून बघा. फॉर एक्झाम्पल गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे एक रुरल एरियातच आपल्याला इंडस्ट्रियलाइज वर्कफोर्स मिळेल, लोकल लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल, मायग्रेशनचं प्रमाण कमी होईल कदाचित, लोकांची स्टँडर्ड ऑफ लाईफ वाढल्यामुळे, हेल्थ एज्युकेशन सारख्या फॅसिलिटीज भेटल्यामुळे लोकांचा एक हॅपीनेस इंडेक्स वाढेल, लोकांची कॅपॅबिलिटी, ह्युमन रिसोर्सेस, मानव संसाधनांचा विकास होईल. या सगळ्या गोष्टींच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचंय तुम्हाला. दुसरं काय सांगितलं, स्टेट द इथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड. याच्यामध्ये इथिकल इश्यूज कोणत्या कोणत्या आहेत, नैतिक समस्या कोणत्या कोणत्या आहेत, लिस्ट करायची नैतिक समस्या. मी तुम्हाला इथे एकच हिंट देतो फक्त, नैतिक समस्या, कारण उत्तर शोधत नाही आपण याच्यामध्ये. हाऊ टू रीड केस स्टडी एवढंच बघतोय, पॉइंटर आउट कसे काढायचे त्याच्यामध्ये हेच बघतोय. तुम्हाला अजूनपर्यंत सापडलं नाही इथिकल इश्यूज, बट मी सांगतो इथिकल इश्यूज. पहिला इथिकल इश्यूज आहे की लेट सपोज त्यांनी बिल्डिंग वगैरे प्रोव्हाइड केली प्रायमरी एज्युकेशनसाठी, हेल्थ, हे काम कोणाचं आहे, हे काम आहे गव्हर्नमेंटचं, हे काम आहे लोकल गव्हर्नमेंटचं. कारण जर तुम्ही ही गोष्ट जस्टिफाय करायला गेले की जर कंपन्यांनी प्रायमरी एज्युकेशन, हेल्थ वगैरे चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करतात ते म्हणून आम्ही कंपन्यांना एक प्रकारे लीन हँड देतो, म्हणजे लाईक बेनिफिट्स देतो, तर तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी पासून पळत नाही का? मग हा इथिकल इश्यू आहे की ऍक्च्युली प्रायमरी एज्युकेशन नव्हतं तिथं, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर नव्हते, कनेक्टिव्हिटी नव्हती, याच्यात फेल्युअर कोणाचं आहे, लोकल गव्हर्नमेंटचं आहे. मग जर कंपन्याच हे सगळं करतील अशी जर सवय लावली तर इथिकल इश्यू येणार होतं, लोकल गव्हर्नमेंट काय करणार. दुसरा इथिकल इश्यू काय, प्लास्टिक कंपनी, तिने झाडं लावली म्हणजे ती प्लास्टिक मधून प्रदूषण करते, जस्टिफाईड होतं का? विचार करून बघा, पुन्हा एकदा विचार करून सांगा. थर्ड थिंग, इथिकल इश्यू सांगतो मी, उत्तर शोधत नाही तरी पण तुम्हाला हिंट देतोय, याच्यावर तुम्ही डिटेलमध्ये विचार करा. थर्ड थिंग, लोकल लेवलला कंपन्या पाहिजे, ट्रू, ज्याला आपण एमएसएमई म्हणतो, स्मॉल लेवलच्या, पण ती सीएसआर फंड देते. याचा अर्थ सीएसआरच्या रूलनुसार ज्या कंपनीचे 1000 प्लस प्रॉफिट्स किंवा नेटवर्थ त्या कंपनी, याचा अर्थ ती कंपनी किती मोठी झाली तुम्ही विचार करून बघा. अशा एवढ्या ह्यूज मोठ्या कंपन्या गावात पाहिजे का? की गावात स्मॉल लेवलच्या, स्मॉल स्केलच्या कंपन्या पाहिजे, त्या पण लोकल प्रोडक्शन वरती डिपेंडंट पाहिजे कंपनी, असं वाटत नाही का? फॉर एक्झाम्पल फूड प्रोसेसिंग कंपनी असेल, येस, बेसन पीठ तयार करणारी कंपनी आहे, तर आजूबाजूला चणे ऍग्रिकल्चर पण डेव्हलप होईल ना, कारण त्यांतून इक्वल अमाऊंट ऑफ, फॉर एक्झाम्पल काय तुम्ही असं का डेव्हलप करायचं ऍग्रिकल्चर, एम्प्लॉयमेंट मधून जो कामाला येणार आहे ना त्याला फिक्स पेमेंट मिळणार आहे 20,000 25,000, पण जेव्हा तुम्ही त्याच्याकडून प्रोड्यूस खरेदी कराल, ऍग्रिकल्चर प्रोड्यूस खरेदी कराल, तर तो लाखांनी उत्पन्न कमवणार आहे, तेव्हा त्याची लाईफ स्टँडर्ड ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होणार आहे. स्टँडर्ड ऑफ लाईफ जर तुमची याच्यावरून ठरत असेल की एखादी कंपनी काय काय वस्तू प्रोव्हाइड करते तुम्हाला, तर यू नीड टू थिंक, तुम्ही कंपनी डिपेंडेंट होणार आहे तुमची लाईफ. ठीक आहे. सो मी सांगितलं इथिकली इश्यू इन्व्हॉल्व, मी अल्टरनेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह सांगितले. मग त्यांनी पुढचा क्वेश्चन विचारलाय, डू यू कन्सिडर द एपीडब्ल्यू ॲज अ रोल मॉडेल फॉर डेव्हलपमेंट ऑफ बॅकवर्ड एरियाज. सो बॅकवर्ड एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी हे योग्य मॉडेल आहे का, विचार करून सांगा. आणि मग हे बॅकवर्ड एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटनी काय योग्य मॉडेल ठरवले
केस स्टडीची सगळ्यात सुरुवात आठवून बघा, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. आणि त्या ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मध्ये काय काय मानक आहेत? फायनान्शियल इन्क्लुजन, त्याच्यानंतर हेल्थ, एज्युकेशन, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, इरिगेशन रिसोर्सेस, स्किल डेव्हलपमेंट, याच्यामध्ये कंपनी काय कॉन्ट्रीब्युशन करते. हे मॉडेल योग्य आहे की गव्हर्नमेंटने ठरवले ते की ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मार्फतचं मॉडेल, ते मॉडेल योग्य आहे? यू नीड टू थिंक. आणि तुम्ही थिंक करा आणि याच्या कमेंटमध्ये मला नक्की कळवा की सर तुम्हाला आम्हाला असं वाटतं हे मॉडेल बेस्ट आहे, असंच मॉडेल सगळीकडे रेप्लिकेट केलं पाहिजे, किंवा नाही सर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा अल्टरनेटिव्ह मॉडेल. उदाहरणार्थ अल्टरनेटिव्ह मॉडेल्स आहेत ना आपल्याकडे, टाळेगण सिद्धी आहे, हिवरे बाजार आहेत, अल्टरनेटिव्ह मॉडेल्स आहेत. सेल्फ सफिशियंट विलेजेस झालेले आहेत. इथे कुठे एम्प्लॉयमेंट आलेली, ऍग्रिकल्चर मधून एम्प्लॉयमेंट आलेली, तिथं इंडस्ट्री मधून एम्प्लॉयमेंट नाही आली, कारण लोक सेल्फ सफिशियंट झाली. स्वतःचा हॅपीनेस लोकांनी स्वतःच्या प्रोडक्शनवर डिपेंडंट ठेवलं. ठीक आहे, सो असू शकतात सेकंडरी ओपिनियन्स. सो अशा प्रकारे ह्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत किंवा विचार करायच्या आहेत. अशा प्रकारे केस स्टडीज रीड करायचे. आता मी स्टोरी कशी लक्षात ठेवणार? सिम्पल. एक इंडस्ट्री आहे ती खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करते. ती प्लास्टिक इंडस्ट्री आहे, अशा एका बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट मध्ये गेली, बट ती इंडस्ट्री फेमस आहे खूप साऱ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी. त्या कंपनीने लोकल लेवलला एम्प्लॉयमेंट दिलेली, त्या कंपनीने ग्रीनरी डेव्हलप केलेली, प्लांट्स एक्सेट्रा. ती कंपनी कोविडमध्ये आपल्या एम्प्लॉईजला पेमेंट सुद्धा देते, त्यांनी कामावर नाही आलं तरी. CSR फंडचा बेटर युटिलाइज करते, हेल्थ, एज्युकेशन एक्सेट्रा. त्या कंपनीने कनेक्टिव्हिटी डेव्हलप केलेली आहे. तर ह्या कंटेक्स्ट मध्ये आपल्याला ती स्टोरी क्रिटिकलाइज करायची. शॉर्ट स्टोरी, हार्डली 5 सेंटेन्सेस मध्ये. ह्या स्टोरी लक्षात ठेवा. ही जेव्हा कधी, आता मी इथिक्सच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस ना तुम्हाला ह्या स्टोरीचा रेफरन्स घेऊन ना शिकवण्याचा प्रयत्न करेल की ऍप्टिट्यूड काय असला पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स काय असलं पाहिजे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन काय. या कंटेक्स्ट मध्ये ज्यावेळेस आपण ह्या स्टोरीचा यूज करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल या स्टोरी इम्पॉर्टंट काय. आणि म्हणून त्यांनी सुद्धा देखील वर्ड वापरला त्याला, स्टोरी ऑफ ए आंब्रिया प्लास्टिक वर्क्स, सो APW कंपनी. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट दिस. होपफुली तुम्हाला हे आवडलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की अशाच प्रकारे केस स्टडीचं डिस्कशन करत राहावं. आणि उत्तर आपण नंतर डिस्कस करणार आहे जेव्हा आपलं इथिक्सचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट होईल. त्याचं उत्तर कसे लिहायचे, स्टेक होल्डर अप्रोच कोणता, याच्या स्टेक होल्डर्स कोण कोण आहे, उदाहरण सांगतो. ठीक आहे, फक्त जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतो आणि मग पुढे जाऊया आपण. आता याच्यात सॉरी हा इथे आपल्याला नोटपॅड घेता येते का? ठीक आहे, नाही. सो एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, याच्यात नाही ऍड करता येत, बट हा स्टेक होल्डर्स. सो स्टेक होल्डर्स कोण कोण याच्यात? ठीक आहे, स्टेक होल्डर्स. स्टेक होल्डर्स म्हणजे कोण? भागधारक. मग याच्यात भागधारक कोण कोण आहेत? सो आपल्याला ते भागधारक शोधायचे. मग ते कसे शोधणार आपण? सगळ्यात पहिल्यांदा अनिल भागधारक आहे. येस. ते जे व्हिलेज आहे नुरा, त्या व्हिलेज मधील लोक आहेत, सो व्हिलेज पॉप्युलेशन आहे. त्याच्यानंतर जे आंब्रिया डिस्ट्रिक्ट आहे त्या डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आहे, सो लोकल ऍडमिनिस्ट्रेशन असेल ते. सो गव्हर्नमेंट इट सेल्फ आहे, पब्लिक ऍट लार्ज आहे, फायर डिपार्टमेंट एटसेट्रा एटसेट्रा. सो हे सगळे झाले भागधारक. याच्या पलीकडे पण अजून खूप सारे भागधारक. सो तुम्हाला वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप आहे, ज्या वुमेन आहे त्यांना हेल्प झालाय त्या भागधारक आहेत. सो अशा प्रकारे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी स्टेक होल्डर अप्रोचने एक्सप्लेन करायच्या आहेत, तुम्हाला व्हॅल्यू बेस्ड अप्रोचने एक्सप्लेन करायच्या आहेत, तुम्हाला स्टोरी बेस्ड अप्रोचने एक्सप्लेन करायच्या आहेत. सो खूप सारे फिलॉसॉफिकल अप्रोच, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अप्रोच, हे जे आन्सर कसे लिहायचे त्याच्यामध्ये बघणार आहे. आता फोकस आहे आपला हाऊ टू रीड केस स्टडीज आणि त्याची स्टोरी कशी बनवायची. होपफुली तुम्हाला याचा हेल्प झाला असेल. हेल्प झाला असेल तर नक्कीच मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा, स्टुडंट्स पर्यंत पोहोचवा. त्यांना ह्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे, कारण इथं इथिक्स टीचिंग म्हणजे असं वाटतंय लोकांना की इथिक्समध्ये, फिलॉसॉफीमध्ये लोकांना मास्टर बनवणं, PhD करून देणं नाही. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सिम्पल आहे, मॅक्सिमम मार्क्स कमवणं आणि क्लिअर करणं एक्झाम. ठीक आहे, थँक्यू. या ठिकाणी या डिस्कशनमध्ये इथेच थांबूया. थँक्यू.